26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिनाचे औचित्य साधून श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। मंगळवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथून भव्य संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली। रॅलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत विद्यार्थी तर अनेकांच्या हाती राष्ट्रध्वजसह संविधान सन्मान म्हणून घोषवाक्याचे फलक झळकले। ही रॅली उत्तमनगर, यशोदानगर, शांतीनगर, भीमटेकडी मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात समारोप करण्यात आला। या दरम्यान हम सब भारतीय हेच्या घोषणेने यशोदानगर दुमदुमले। संस्था अध्यक्ष कीर्ती अर्जुन यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज घेत संविधान सन्मान दिनाच्या घोषणा दिल्या। संस्थेच्या वतीने संविधान भिंत चित्रकला स्पर्धा, व्याख्यान कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे। संविधान महोत्सव रॅलीत संस्था अध्यक्ष कीर्ती अर्जुन, सचिव प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस, संस्थेचे सीईओ PRS राव, संस्था प्रशासकीय अधिकारी सचिन पंडित यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगाल, संविधान सन्मान दिवस आहे आणि आपल्या संस्थेच्या वतीने भव्य दिव्य रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे। कार्यक्रमाचं काय आयोजन करण्यात आलं? खरं म्हणजे याचा उद्देश नेमका स्वातंत्र्याच्या अगोदर ना, जेव्हा आपली स्वातंत्र्याची लढाई सुरू होती तेव्हा आपण सगळे भारतीय होतो, पण आता जवळजवळ 80 वर्ष झालेले आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून, आणि परत एकदा काळाची गरज आहे की आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की आपण नुसतं भारतीय आहोत। कारण आपण आजकाल काय बघत आहोत ना, सगळे असे डिवायडेड झाले आहेत, विभागले आहेत। जातीमध्ये सगळ्यांनी रंग आपले वाटून घेतलेले आहेत। सगळ्यांनी आपले लीडर लोक जे महामानव होते ते सगळ्यांनी आपापल्या जातीप्रमाणे किंवा आपल्या तत्वाप्रमाणे असे विभागले गेले आहेत। मी तर म्हणते त्यांचं एक स्वप्न होतं की एक अखंड भारत। आज जर ते कुठे बघत असतील आपल्याला तर त्यांना किती वाईट वाटत असेल की ज्याच्यासाठी आम्ही आज भांडलो, आमचे जीव दिले आम्ही, तो भारत परत विभागला जात आहे। आणि ही काळाची गरज आहे आता की आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे आणि एक भारतीय म्हणूनच एकत्र राहून लढा दिला पाहिजे। आणि नेते लोक एकत्र होतील तेव्हा ते होतील, पण आपण सर्वसामान्य नागरिक जे आहोत आपण सगळ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की आपण फक्त आणि फक्त भारतीयच आहोत। बाबासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती, तक्षशिला तंत्रनिकेतन अमरावती, रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमरावती, नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, करण इंग्रजी स्कूल अमरावती, तक्षशिला लॉ कॉलेज अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय संविधान महोत्सव आणि त्याअंतर्गत विविध स्पर्धा, संविधान रॅली, संविधानाच्या प्रतिकृतीचं अभिवादन, संविधान भिंत या माध्यमातून भारतीयांमध्ये, आपल्या सर्वांमध्ये संविधानाच्या विषयी असलेली उत्कंठा, प्रेम, अस्मिता जागृत करण्यासाठी म्हणून आमच्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या सन्मान्य अध्यक्षा आदरणीय कीर्तीताई राजेश अर्जुन, सन्मान्य सचिव डॉक्टर कमलाकर पायस सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संविधान महोत्सव करतो आहे। आपल्या सर्वांना या भारतीय संविधानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आम्ही 4 दिवसीय संविधान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। संविधानाचा अमृत महोत्सव आम्ही वर्षभर साजरा करीत होतो आणि आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्तानं आम्ही 4 दिवसाचा हा महोत्सव घेतलेला आहे। या महोत्सवामध्ये सुरुवातीला आम्ही संविधानाच्या प्रतिकृतीला अभिवादन केलं। त्यानंतर अमरावती विद्यापीठातील हे पहिलं महाविद्यालय आहे ज्या महाविद्यालयामध्ये संविधानाची भिंत आम्ही आज तिचं उद्घाटन केलेलं आहे। त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आज जवळपास 500 विद्यार्थी मिळून संपूर्ण शहरामध्ये आम्ही या रॅलीचं नियोजन केलेलं आहे। सोबतच संविधान हा विषय ठेवून आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। उद्या सकाळी रांगोळी स्पर्धा आहे, संविधान जागृती अभियान आहे आणि त्यासोबतच हा संविधानाचा वारसा हा अखंड राहावा, त्याला अक्षरत्व प्राप्त व्हावं म्हणून एक संविधानावरचं पुस्तक सुद्धा आम्ही प्रकाशित करणार आहोत उद्या। त्यानंतर आमचा जो वार्षिकांक आहे हा संविधानाला केंद्रवर्ती ठेवून केलेला आहे। त्यासोबतच संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाटप, संविधान याच्या प्रतीचं वाटप आणि त्यासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी साहित्य वाटप आणि त्यानंतर 4 दिवसानंतर
संविधान जागृती अभियानाचा आम्ही समारोप करणार आहोत.